नमस्कार. नम्रताज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत. यंदाच्या उन्हाळ्यात तापमानाचा पारा जास्तच वाढला आहे. अशा परिस्थितीत उष्माघातापासून वाचण्यासाठी आपण वेगवेगळ्या नैसर्गिक पेयाचे सेवन करतच असतो. त्यापैकी एक म्हणजे कैरीचे पने, जे सहज आवडीने सर्वजण पितात. ज्यामुळे शरीरातील उष्णता तर कमी होतेच, शिवाय शरीराला थंडावाही मिळतो आणि उष्माघातापासून दूर राहण्यास मदतही होते. असे हे थंडगार कैरीचे पने कसे बनवायचे ते आज आपण पाहणार आहोत. रेसिपी नेहमीप्रमाणेच साधी, सोपी, सुटसुटीत तर आहेच, तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा. आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रताज रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे. लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. चला तर मग जास्त वेळ न घालवता आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. कैरीचे पने बनवण्यासाठी इथे मी 500 ग्रॅम म्हणजेच अर्धा किलो कैरी घेतली आहे. कैरीचे पने बनवताना नेहमी अशाच प्रकारे अगदी कडक अशी कैरी घ्यायची आहे. आता ती आपण स्वच्छ धुवून घेऊया. त्यासाठी इथे मी एक बाऊल घेतला आहे. त्यात कैरी घालून त्यामध्ये पाणी घालायचे आहे आणि त्यानंतर अशा प्रकारे हाताने कैरी अगदी व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायची आहे. त्यामुळे त्यावरील जे पेस्टिसाइड्स असतात ते पूर्णपणे निघून जातात. आता आपण कैरी साधारणतः 3 ते 4 वेळा अगदी व्यवस्थितपणे धुवून घेणार आहोत. त्यानंतर कैरी धुवून घेतल्यावर सुती कापडाने अगदी व्यवस्थितपणे पुसून घेणार आहोत. म्हणजे त्यावरील पाण्याचा अंश पूर्णपणे निघून जाईल आणि हे जे आपण पने तयार करणार आहोत ते साधारणतः 2 ते 3 महिने अगदी व्यवस्थित टिकेल. पाहू शकता कैऱ्या मी स्वच्छ धुवून नंतर सुती कापडाने पुसून घेतल्या आहेत. आता लगेचच त्या आपण उकळून घेऊया. त्यासाठी इथे मी कुकरमध्ये तळाशी पाणी घातले आहे आणि त्यामध्ये जाळी ठेवली आहे. आता त्यावर भांडे ठेवून त्यामध्ये अशा प्रकारे कैऱ्या ठेवायच्या आहेत आणि त्यानंतर कुकरचे झाकण लावून साधारणतः आपण त्याच्या 2 शिट्या करून घेणार आहोत. कैरीमध्ये पाण्याचा अंश भरपूर प्रमाणात असतो, त्यामुळे इथे पाणी घालून उकडण्याची गरज नसते. आता लगेचच कुकर आपण गॅसवर ठेवूया आणि कुकरच्या 2 शिट्या अगदी व्यवस्थितपणे करून घेऊया. आपण पाहू शकता कुकरची एक शिट्टी झाली आहे. अशाच प्रकारे दुसरीही करून घेऊया आणि गॅस बंद करूया. कुकर थोडासा थंड झाल्यावर कुकरचे झाकण उघडून पाहूया. आपण पाहू शकता कैऱ्या अगदी व्यवस्थित उकडल्या गेल्या आहेत. आता त्या आपण थोड्याशा थंड करून घेऊया. त्यानंतर त्याचा आपण गर काढून घेणार आहोत. आता कुकरमधून भांडे बाहेर काढून घेऊया आणि थोडेसे थंड करून घेऊया. कैऱ्या थोड्याशा थंड करून घेतल्यावर त्या आपण एका ताटात काढून घेऊया आणि थोड्याशा थंड करून घेऊया. कैऱ्या थंड झाल्यावर अशा प्रकारे सुरीने अगदी व्यवस्थितपणे कापून घेऊया. त्यानंतर चमच्याने कैरीचा गर अशा प्रकारे काढून घ्यायचा आहे. त्यामुळे तो अगदी व्यवस्थित निघतो. तुम्ही हाताचाही वापर इथे करू शकता. आता अशाच प्रकारे मी सर्व कैऱ्यांचा गर अगदी व्यवस्थितपणे काढून घेत आहे. आपण पाहू शकता सर्व कैऱ्यांचा गर अगदी मी व्यवस्थितपणे काढून घेतला आहे. आता आपण त्यात 1 वाटी गूळ घालूया. गुळाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त करू शकता. इथे मी गुळाची पावडरचा वापर करत आहे. तुम्ही खडे गूळ व्यवस्थित चिरून इथे वापरू शकता. आता गुळाची पावडर कैरीच्या पल्पमध्ये घातल्यावर अशा प्रकारे चमच्याने किंवा हाताने पल्प व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा आहे. म्हणजे गुळाची चव पूर्णपणे कैरीच्या मिश्रणात उतरेल. आता सर्व जिन्नस एकजीव करत असतानाच त्यामध्ये पाव चमचा मीठ घालूया आणि त्याबरोबरच चिमूटभर आपण वेलची पूड इथे घालणार आहोत. जर वेलची पूड तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता. आता पुन्हा हे मिश्रण व्यवस्थित चमच्याने एकजीव करून घेऊया. आपण पाहू शकता कैरीच्या पन्याचे मिश्रण पूर्णपणे मी तयार करून घेतले आहे. आता आपण मिश्रणाला स्मूथ टेक्स्चर यावे यासाठी इथे आपण गाळून घेणार आहोत. त्यासाठी इथे मी एक बाऊल घेतला आहे आणि त्यावर गाळणी ठेवली आहे. आता गाळणीत पाण्याचे मिश्रण घालून अशा प्रकारे चमच्याने ढवळून मिश्रण व्यवस्थितपणे गाळून घेऊया. म्हणजे स्मूथ पेस्ट बाऊलमध्ये पडेल आणि कैरीचे जाडसर कण गाळणीत राहतील. पाहू शकता किती परफेक्ट पाण्याचे मिश्रण तयार झाले आहे. आता ते आपण लगेचच काचेच्या बरणीत भरून ठेवूया.
आता लगेचच पणे बनवायला घेऊया. त्यासाठी इथे मी 2 ग्लास घेतले आहेत. आता त्यात आपण 2 चमचे पण्याचे मिश्रण घालूया. पण्याचे मिश्रण तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त करू शकता. त्यानंतर त्यात पाणी घालून आणि व्यवस्थित चमच्याने एकजीव करून घेतल्यावर गरजेनुसार त्यामध्ये आईस क्यूब घालूया आणि पुन्हा अगदी चमच्याने व्यवस्थित एकजीव करून घेतल्यावर थंडगार असे पणे सर्व्ह करूया. अशा प्रकारे तयार झाले थंडगार असे कैरीचे पणे, जे शरीराला थंडावा तर देतेच, शिवाय उष्माघातापासून संरक्षणही करते. तुम्ही अशाच प्रकारे अगदी कडाक्याच्या आता उन्हाळा सुरू झाला आहे, तेव्हा अशा प्रकारे कैरीचे पणे बनवा आणि त्याचा आस्वाद घ्या. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रताज रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे आणि सोबतचे बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच थंडगार साध्या सोप्या रेसिपीसह. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.